ज्ञानप्रबोधिनी संस्था हराळी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव यांच्या वतीनं आपण ज्या ज्या गावांमध्ये पूर आलेला होता, भूमपरांडा ह्या 2 तालुक्यामधील काही गावांमध्ये ह्या विहिरींमध्ये गाळ खूप पडलेला आहे आणि त्याची गरज शेतकऱ्यांना आहे. त्या निमित्तानं म्हणून आता आम्ही ज्ञानप्रबोधिनी संस्था आणि लोकसहभाग यांच्या वतीनं सिरसाव, लाखी, आंतरगाव आणि इळा या 4 गावांमध्ये आपण विहिरीतला गाळ काढायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण 50% लोकवाटा म्हणून शेतकरी आणि 50% लोकवाटा म्हणून संस्था अशा दोघांच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. याचं संपूर्णतः नियोजन, विहिरींच्या नोंदी हे सर्व स्थानिक गावातले कार्यकर्ते, आमचे ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही याचं नियोजन करतोय. तर ह्या निमित्तानं शेतकऱ्यांची जी आवश्यकता होती ती आम्ही ह्या निमित्तानं पूर्ण करतोय आणि येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये, खरीप हंगामामध्ये पडणारा पाऊस हा त्यांच्या विहिरीमध्ये साठवून त्यांना पुन्हा ह्या पाण्याचा वापर करून पिकांचं नियोजन करून एकूण त्यांचं उत्पन्न वाढीसाठी उपयोग व्हावा या उद्देशानं म्हणून हे कार्य सुरू आहे. प्रबोधिनी संस्थेमार्फत ज्यावेळेस ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती त्यावेळेसपासून ज्ञान प्रबोधन संस्थेनं आमच्या गावामध्ये बऱ्याच जणाला किटाचं वाटप केलं. परंतु ज्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये गाळ केलेल्या किंवा बांधलेल्या विहिरी बनल्या अशा शेतकऱ्याला त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी आजपासून आमच्या गावात विहिरीचे कामं चालू केलेले आहेत. 50% त्यांच्या मार्फत आणि 50% शेतकऱ्यामार्फत. अतिवृष्टीमुळे माझी विहीर पाण्यात सगळी पडली होती. त्यामुळे एमआरजेसमधली विहीर होती. शासनाची कुठलीही मदत नाही, पण ज्ञानप्रबोधक संस्थेनं लक्ष देऊन माझं काम चालू केलं आहे. 50% मदत माझ्या विहिरीला केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.